नमस्कार. आज BA प्रथम वर्ष लोकप्रशासन विभाग यामध्ये आपण काल लोकप्रशासनाची व्याप्ती हा घटक या ठिकाणी अभ्यासला. याबाबत आपण या ठिकाणी पर्सी मॅकमिन, हेनरी फयाल यांची त्याचबरोबर विलोबी यांची लोकप्रशासनाच्या व्याप्तीबाबतची मते त्यांनी सुचविलेले घटक हे या ठिकाणी आपण बघितले. आज आपण लुथर गुलिक यांचा पोस्टकॉर्प सिद्धांत हा लोकप्रशासनाच्या संदर्भात बघणार आहोत. लुथर गुलिकच्या ह्या पोस्टकॉर्प सिद्धांताला एवढं मोठं महत्त्व असण्यामागचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे की जरीही लुथर गुलिकच्या पोस्टकॉर्प सिद्धांतामुळे पूर्णपणे लोकप्रशासनाची व्याप्ती ही स्पष्ट होत नसेल तरी सुद्धा हा पोस्टकॉर्प सिद्धांत लुथर गुलिकच्या हा पोस्टकॉर्प सिद्धांत लोकप्रशासनाची व्याप्ती ही मोठ्या प्रमाणावर अधिक प्रमाणामध्ये स्पष्ट करतो असे आपल्याला दिसून येते. लुथर गुलिक यांनी 1937 मध्ये आपल्या पेपर्स ऑन सायन्स ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन या पुस्तकातून पेपर्स ऑन सायन्स ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन 1937 या पुस्तकातून लुथर गुलिकने पोस्टकॉर्प दृष्टिकोनातून लोकप्रशासनाची व्याप्ती हे स्पष्ट करण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला दिसून येतो. या पोस्टकॉर्प व्याप्तीमध्ये POSDCORB अशा पद्धतीनं एक अध्याक्षराच्या माध्यमातून हा पोस्टकॉर्प सिद्धांत त्यांनी या ठिकाणी मांडला. यामध्ये आपण बघतो की P स्टँड्स फॉर प्लॅनिंग, नियोजन करणे. O स्टँड्स फॉर ऑर्गनायझेशन, संघटन करणे. S स्टँड फॉर स्टाफिंग, कर्मचाऱ्यांची व्यवस्था करणे. D स्टँड्स फॉर डायरेक्शन, निर्देश देणे. CO स्टँड्स फॉर कोऑर्डिनेशन, समन्वय राखणे. R स्टँड्स फॉर रिपोर्टिंग, अहवाल वेळोवेळी सादर करणे. and B स्टँड फॉर बजेटिंग म्हणजेच अंदाजपत्रक किंवा वित्ताची व्यवस्था करणे. या सर्व घटकांचा समावेश हा लोकप्रशासनाच्या व्याप्तीमध्ये लुथर गुलिक यांनी केलेला आपल्याला दिसून येतो. लोकप्रशासनाचा सिद्धांत मांडण्यात अग्रगण्य जे काही लेखक आहेत या लेखकामध्ये लुथर गुलिक यांचं नाव हे महत्त्वाचं असलेलं आपल्याला दिसून येते. लोकप्रशासनाच्या व्याप्तीचा विचार करताना लुथर गुलिक यांनी नाविन्यपूर्ण पद्धतीने प्रशासनाच्या व्याप्तीविषयी एक सिद्धांत मांडला. या सिद्धांताला पोस्टकॉर्प सिद्धांत असे म्हणतात. पोस्टकॉर्प हा अक्षर समूहातील प्रत्येक अक्षराचा संबंध एका प्रशासकीय प्रक्रियेशी आहे. लोकप्रशासनाच्या अभ्यासातील विविध प्रमुख प्रशासकीय प्रक्रियांचे इंग्रजी शब्दाचे पहिले अक्षर घेऊन या अक्षर समूहाची निर्मिती करण्यात आली. याच अक्षर समूहाला पोस्टकॉर्प सिद्धांत असे आपण म्हणतो. आताच आपण बघितलं की नियोजन करणे म्हणजे प्लॅनिंगचं P. अशा पद्धतीनं ह्या सर्व अक्षर समूहानं हा पोस्टकॉर्प सिद्धांत या ठिकाणी निर्माण झालेला आपल्याला दिसून येतो. या अक्षर समूहातील प्रत्येक अक्षर एकेका प्रशासकीय प्रक्रियेचा निर्देश करतात. म्हणजे प्रत्येक अक्षर जो आहे ते प्रत्येक अक्षर या ठिकाणी एक ती प्रशासकीय प्रक्रियेचा निर्देश करते किंवा ती प्रशासकीय प्रक्रिया दर्शवित असते. लुथर गुलिक यांच्या मते या सर्व प्रशासकीय प्रक्रियांची बेरीज म्हणजेच लोकप्रशासनाची व्याप्ती होय. एकूण जी पोस्टकॉर्प ही जी प्रक्रिया आहे यामध्ये ज्या वेगवेगळ्या या स्वरूपाच्या सर्व प्रक्रिया आहेत या सर्व प्रक्रिया मिळून ही
लोक प्रशासनाची व्याप्ती या ठिकाणी होते असं लुथर गुलिकचं म्हणणं आहे. पोस्टकॉर्प सिद्धांताप्रमाणे लोक प्रशासनाच्या अभ्यासामध्ये नियोजन करणे, संघटन करणे, कर्मचारी वर्गाची व्यवस्था करणे, मार्गदर्शन करणे, समन्वय साधणे, अहवाल देणे, तसेच अंदाजपत्रक तयार करणे या प्रक्रियांचा समावेश हा होतो. लोक प्रशासनामध्ये ऑलरेडी या सर्व प्रक्रियांचा समावेश होतो, जसं की नियोजन करणे, संघटन करणे इत्यादी. या सर्व प्रक्रिया आधीपासून लोक प्रशासनाच्या अभ्यासामध्ये समाविष्ट आहेत, ज्यांचं अध्ययन अध्यापन ही लोक प्रशासनामध्ये सातत्याने चालत असते. आणि ह्याच ज्या प्रक्रिया आहेत याच प्रक्रिया या ठिकाणी या लोक प्रशासनाची व्याप्ती ही स्पष्ट करतात असे या ठिकाणी लोक प्रशासनाच्या व्याप्तीबाबत लुथर गुलिक यांचे म्हणणं आहे. लुथर गुलिक यांनी पोस्टकॉर्प सिद्धांताप्रमाणे लोक प्रशासनाच्या कार्याची सुरुवात ही नियोजन आखण्यापासून होत असते असे स्पष्ट केले आहे. खरं तर प्रत्येक सामूहिक कार्याची सुरुवात ही नियोजनाने होत असते, अथवा कोणतंही वैयक्तिक असो अथवा सामूहिक असो. प्रत्येक कार्याची सुरुवात, कारण कार्याची सुरुवात करायची म्हणजे सर्वात अगोदर त्याला काय लागतं, एक उद्देश लागतो. या उद्देशाच्या साध्यासाठी त्या कार्याची सुरुवात करावी लागते आणि त्या कार्याचं फक्त उद्देश समजून घेऊन त्या कार्याची सुरुवात करणं हे या ठिकाणी शक्य होत नाही. तर त्यासाठी काय करावं लागतं, सर्वात अगोदर त्यासाठी प्लॅनिंग करावी लागते, त्यासाठी नियोजन करावं लागतं. म्हणून लुथर गुलिक म्हणतात की लोक प्रशासनाच्या प्रत्येक कार्याची सुरुवात ही नियोजनाने, प्लॅनिंगने होत असते. एखाद्या कायद्याची किंवा धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी सर्वप्रथम जे प्रशासक असतात ह्या प्रशासकांना या ठिकाणी एक योजना आखावी लागत असते व ही योजना आखल्यानंतर त्या योजनेची टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी कशी करता येईल याचा एक सविस्तर असा आराखडा तयार करावा लागत असतो. या आराखड्याने प्रशासकीय कार्याची सुरुवात ही होत असते. लोक प्रशासनामध्ये कोणतंही ध्येय साध्य करण्यासाठी ज्यावेळेस संघटना निर्माण करण्यात येते त्यावेळेस सर्वात अगोदर प्रशासक त्या कार्याची पूर्णपणे नियोजन तयार करतो. ह्या नियोजनामध्ये जे काही टप्प्याटप्प्याने सर्व कार्य करायचे आहे, अंमलबजावणी ज्याची टप्प्याटप्प्याने करायची आहे, जर ते उद्देश एखाद्या कायद्याची, एखाद्या धोरणाची अंमलबजावणी हा असेल तर त्या ठराविक कायदा अथवा अंमलबजावणीशी संबंधित एकूण कोणती कार्य आहेत ती कार्य कशा पद्धतीने सुरुवात करायची आणि त्याचबरोबर ती कार्य टप्प्याटप्प्याने कोणत्या टप्प्यानुसार ती कशी पूर्णत्वास गेली पाहिजेत याचा सविस्तर असा आराखडा जो आहे हा आराखडा तयार करण्यात येतो. त्याचबरोबर या आराखडा करण्याची जी सुरुवात आहे तेच म्हणजे नियोजन असं आहे. आपण बघतो असं म्हणण्यात येतं की प्रत्यक्ष युद्धभूमीवर युद्ध जिंकण्याआधी ते कागदावर जिंकावं लागतं. म्हणजे एक कोणतंही कार्य करण्याच्या आधी किंवा त्या कार्यात यश संपादन करण्याच्या अगोदर त्या कार्याच्या नियोजनामध्ये यशस्वी व्हावं लागतं. त्या कार्याचं जे काही यश आहे ते यश हे आधी कशावर अवलंबून असतं, त्याच्या यशस्वी नियोजनावर अवलंबून असतं. म्हणून सर्वात अगोदर काय करावं लागतं, यशस्वी नियोजन करावं लागतं. आणि लोक प्रशासनामध्ये तेच करण्यात येत असतं की सार्वजनिक क्षेत्रामध्ये कोणताही एक उद्देश साध्य करण्यासाठी त्या उद्देशाशी संबंधित सर्व कार्य
कोणत्या टप्प्याने कशा टप्प्याने ती पूर्णत्वास यशस्वीपणे न्यायची आहे याचा सविस्तर अशा स्वरूपाचा एक आराखडा या ठिकाणी तयार करण्यात येत असतो। त्यानंतर आपण बघतो की ऑर्गनायझेशन संघटन करणे, योजना आखल्यानंतर व कार्याचा आराखडा, कार्य कशा टप्प्याने पूर्णत्वास न्यायची याचा आराखडा तयार केल्यानंतर या आखलेल्या योजनेच्या अंमलबजावणीसाठी संघटना आवश्यक असते, संघटन आवश्यक असते। प्रशासकाला ही संघटना उभी करावी लागत असते। उपलब्ध साधन सामग्री, पैसा आणि नोकर वर्ग यांच्यातून उद्दिष्ट प्राप्तीसाठी योग्य सुव्यवस्थित अशी संघटना उभारावी लागते, कारण संघटनेशिवाय प्रशासनाची कल्पनाच करता येऊ शकत नाही। लुथर कोलिक सांगतात की ज्या वेळेस प्लॅनिंग यशस्वी नियोजन उपयुक्त अशा स्वरूपाची प्लॅनिंग केल्यानंतर दुसरा टप्पा येतो संघटन करणे, कारण संघटन केल्याशिवाय त्या केलेल्या नियोजनाची प्रत्यक्ष कृतीला या ठिकाणी सुरुवातच होऊ शकत नाही। मग अशा वेळी ही प्रत्यक्ष कृती त्या ठिकाणी सुरुवात करण्यासाठी प्रशासकाला संघटनेची निर्मिती करावी लागते। मग अशा वेळी आपण बघतो ह्या संघटनेची व्यवस्था ही पिरामिड स्वरूपाच्या आकाराची, जी वरच्या भागात निमुळती आणि खालच्या भागात विस्तृत होत गेलेली असते, अशा पद्धतीनं या आकाराची संघटना त्या ठिकाणी स्थापन करावी लागते। त्यामध्ये विविध स्वरूपाची पदे, ज्याच्या अनुषंगाने विविध स्वरूपाची कार्य आणि जबाबदारी यांचं त्या ठिकाणी वाटप करावं लागते आणि त्या ठिकाणी आपल्याकडे किती प्रमाणामध्ये संसाधने उपलब्ध आहेत, यंत्रसामुग्री, पैसा, कर्मचारी वर्ग किती उपलब्ध आहे आणि जर ह्याच्यामध्ये काही कमतरता असेल तर त्यासाठी काय करावं लागतं, त्यासाठी परत ह्या संसाधनांची मुबलक अशी व्यवस्था जी आहे ही व्यवस्था त्या ठिकाणी करून घ्यावी लागते। जसे जर काही पदांवर जर कर्मचारी कमी होत असतील तर त्या ठिकाणी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करून त्या ठिकाणी त्यांना निवड करून त्यांना नियुक्ती देण्यात येते। त्याचबरोबर जर काही बजेटची कमतरता असेल तर परत पुरवणी मागण्यामधनं या वित्ताची किंवा बजेटची व्यवस्था ही करून घेण्यात येते आणि अशा पद्धतीनं त्या ठिकाणी हे पूर्णपणे संघटन जे आहे हे संघटन उभं करावं लागतं आणि संघटना ही उभी राहिल्यानंतर या संघटनेच्या माध्यमातून त्या संघटनेमध्ये कार्य करणारे जे काही कर्मचारी, अधिकारी आहेत त्यांना त्यांच्या कार्य व जबाबदारीचे वाटप करून द्यावे लागते। त्या अनुषंगाने प्रत्येक कर्मचारी त्याला दिलेली जबाबदारी ही त्या ठिकाणी पार पाडण्याचा प्रयत्न करतो आणि ज्या वेळेस हे कर्मचारी आपली जबाबदारी पार पाडित असतात त्यावेळेस संघटनेचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी एक सामूहिक स्वरूपाचा एकूण प्रयत्न त्या ठिकाणी होत गेलेला आपल्याला दिसून येतो। अशा वेळी संघटनेमध्ये एकूण ठराविक नियोजनाप्रमाणे जे काही पहिल्या टप्प्यात प्रशासकाने केलेलं आहे की करण्यात येणाऱ्या एकूण कृतीचा नियोजनबद्ध असा त्या ठिकाणी आराखडा जो आहे हा आराखडा त्या ठिकाणी तयार करण्यात केलेला आहे। या आराखड्याच्या अनुषंगाने संघटनेमध्ये प्रत्येक टप्प्यावर ते कार्य पूर्णत्वास नेण्याचा यशस्वी प्रयत्न हा करण्यात येतो आणि यामुळे संघटना ज्यावेळेस निर्माण होते त्यावेळेसच आपण बघतो की प्रत्यक्ष कृती होण्याची सुरुवात ही या ठिकाणी होत असते
आणि संघटनेमार्फत ज्यावेळेस प्रत्यक्ष कृती होतं त्यावेळेसच लोक प्रशासनाचं खऱ्या अर्थाने उद्दिष्ट साध्य होत असतं। असं मानण्यात येतं की संघटनेशिवाय लोक प्रशासनाची कल्पना करणे हेच या ठिकाणी शक्य होत नाही। यामध्ये जे काही पुढील प्रक्रिया आहेत, स्टाफिंग, डायरेक्शन, कोऑर्डिनेशन, रिपोर्टिंग, बजेटिंग, हे आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघू। धन्यवाद।